वंध्यत्व निवारण तज्ञ IVF स्पेशलिस्ट नाशिक तुमच्यासाठी ह्या व्हिडिओत सांगणार आहे की IVF ट्रीटमेंट म्हणजे काय। जनरली जेव्हाही तुम्ही डॉक्टरांकडे जातात आणि IVF चा सल्ला दिला जातो तेव्हाच डॉक्टर सांगतात की IVF एक सायकल ट्रीटमेंट पद्धत आहे। मग IVF ची एक सायकल म्हणजे काय तर IVF मध्ये आपण जो शरीराचा कंट्रोल असतो तो घेण्यासाठी पाळीच्या आधी काही इंजेक्शन चालू केले जातात। त्यामुळे IVF ट्रीटमेंट ही पाळी येण्याच्या 8 दिवस आधी जनरली चालू होते। त्यात एक डेली इंजेक्शन तुम्हाला घ्यायचं असतं। ह्या इंजेक्शन चालू असतानाच तुम्हाला पाळी येते। पाळी आल्यावर साधारणतः 4थ्या ते 5व्या दिवशी तुम्हाला क्लिनिकला बोलवलं जातं। त्या दिवशी सोनोग्राफी करून जर सगळे रिपोर्ट सॅटिस्फॅक्टरी असेल तर पुढचा टप्पा घेतला जातो।